नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. वृक्षांची हेल्थ ऑडिट करण्याची आयुक्तांकडे मागणी. ठाण्यात यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन आणि पालिकेच्या मुख्यालयात अग्निशमन यंत्रणा अपुरी. ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वृक्षांचं तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्षोन्मळून पडणं, फांद्या तुटणं तसंच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. शहरातील सर्व वृक्षांचं तातडीनं हेल्थ ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले. शाळा, रुग्णालय, बसस्थानकं, रेल्वे स्थानकं, मुख्य रस्ते, उद्यानं आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावं. तसंच ही मोहीम केवळ एकदाच न राबवता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली आहे. नागरिकांच्या जीविताचं संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेनं या मागणीवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीनंतर आमदार डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अनेक वृक्ष बाहेरून हिरवेगार आणि सुरक्षित दिसत असले तरी ते आतून पोकळ, रोगग्रस्त किंवा कमकुवत झालेले असतात. अशा वृक्षांची वेळेत तपासणी न झाल्यास वादळी वारे किंवा मुसळधार पावसात ते कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्षतोड हा एकमेव पर्याय नसून प्रत्येक वृक्षाची वैज्ञानिक पद्धतीनं तपासणी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. पालिकेनं तज्ज्ञांच्या माध्यमातून शहरातील सर्व मोठ्या वृक्षांचं हेल्थ ऑडिट करून त्यामध्ये वृक्षांची मुळं, खोडाची मजबूती, रोगग्रस्त स्थिती, फांद्यांचा भार आणि कोसळण्याचा संभाव्य धोका यांचं परीक्षण करावं. त्यानुसार धोकादायक वृक्षांवर छाटणी, उपचार किंवा आवश्यक असल्यास नियमानुसार ते हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही त्यांनी यावेळेला केली. तसंच आयुक्त राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सौरभराव यांची भेट घेतली. त्याचं मुख्य कारण की आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पावसाचा जोर वाढला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाडं हे पडण्याचा या इकडे घटना घडल्या आणि त्याच्यामुळे या इकडे झाडांचं एक हेल्थ ऑडिट झालं पाहिजे. ठाणे महानगरपालिकेसारखं सर्वच महानगरपालिकेमध्ये या संदर्भातली मागणी आमची आहे. कारण ठाण्यामध्ये असेल किंवा या सगळ्या शहरांमध्ये सातत्याने विकास कामं ही सुरू आहेत. CC रोड सुरू आहेत, आज मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे झाडांची जी पानमुळं आहेत ही मुळात कमजोर झालीत का, कमकुवत झालीत का? झाडं दिसताना वरनं हिरवीगार दिसतात पण त्यांची जी मुळं आहेत ही कमकुवत झालेली आहेत आणि त्याच्यामुळे या झाडांचं जर आपण हेल्थ ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल की ही झाडं टिकवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे. आणि अशा ज्यावेळेस, कारण यावेळेस आपण बघितलं की एल निनोचा इफेक्ट हा फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो विंड रेशो होता तो 90 km/h हिशोबाने होता. त्याच्यामुळे झाडं पडणं हे त्या विंड स्पीडच्या मुळे होणं हे स्वाभाविक होतं. पण या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जर हेल्थ ऑडिट अगोदरच केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठली झाडं कमकुवत झालेत आणि त्या पद्धतीची कारवाई आपल्याला करता येऊ शकते. त्या दृष्टिकोनाने सर्व झाडांचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हेल्थ ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे केली. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचं काम होत नसतं, असं मत मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय. भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन झालं. यावेळेला पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभा सदस्य खासदार सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते.
वेळेचं काटेकोर नियोजन केलं तर स्वतःचा वेळ वाचतोच, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदर राखला जातो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या टीकेवर आणि राहिलेल्या त्रुटींवर मात करता येतं, असं आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या. मित्र आणि पैसा यांचं जीवनात महत्त्व असलं तरी ही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईनं विचार करायला हवा. प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतंच, त्यामुळे चिकाटीनं आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होतंच, असंही त्या म्हणाल्या. पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारनंही अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहता यायला हवं. मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवं, असंही ते म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातला सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी आपला सूर लागतो ते यश असतं, असंही त्या म्हणाल्या. खासदार सुमित्रा वाल्मिक यांनी मनाची शुद्धता आणि धार्मिक आचरण या यशाची गुरुकिल्ली असतात, असंही सांगितलं. पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी संयम, साधेपणा आणि सातत्य या त्रिसूत्रीचं आचरण हेच यशाचं गमक असल्याचं सांगितलं. शहरामध्ये घनकचऱ्याची समस्या आहे, पण मनातल्या कचऱ्याचाही बंदोबस्त करायला हवा, असं ते म्हणाले. ठाणे महापालिका मुख्य इमारतीतील धूरशोधक, अग्निशमन यंत्र, मुख्य अग्निशमन पंप, जलवाहिनी व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक अशा यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असून या कामासाठी 43,36,800 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं ठाणे शहरातील इमारतींना अग्निसुरक्षा नियमांचं पालन करण्याची सक्ती करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मुख्यालयातील अग्निशमन यंत्रणा अपुरी आणि अनेक ठिकाणी कार्यान्वित नसल्याची बाब पुढे आली आहे. ठाणे महापालिकेच्या गावदेवी भाजी मंडईला आग लागून त्यात 2 जणांना जीव गमवावे लागले. या घटनेनंतर पालिकेच्या कारभारावर टीका होत असून याच मुद्द्यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं. ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीतच अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिका मुख्यालयातील अग्निशमन यंत्रणा राम भरोसे असल्याची चर्चा सुरू झाली होती. या टीकेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानं आता पाचपाखडी भागातील मुख्य इमारतीतील धूरशोधक, अग्निशमन यंत्र, मुख्य अग्निशमन पंप, जलवाहिनी व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक अशा यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात मुख्यालयातील अनेक अग्निसुरक्षा यंत्रणा बदलण्याची किंवा नव्यानं बसवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यानुसार धूरशोधक, ABC प्रकारचे अग्निशामक यंत्र, कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र, मुख्य अग्निशमन पंप, बूस्टर पंप आणि राखीव पंप, जलवाहिनी व्यवस्था, लँडिंग वॉल्व, पाईप रीड, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दिशादर्शक फलक तसंच प्रतिसाददर्शक आणि हातानं कार्यान्वित होणारी अग्निसूचना बटण कार्यान्वित करण्याची गरज नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनानं ही यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी 43,36,800 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या 20 जुलै रोजी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. SIR जनगणनेच्या कामासाठी आशा स्वयंसेविकांना नियुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात संघटनेकडून ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं आशा स्वयंसेविकांनी जोरदार आंदोलन केलं. संघटनेच्या म्हणण्यानुसार आशा स्वयंसेवकांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत करण्यात आली असून त्यांचं मानधन हे कामावर आधारित आहे. गर्भवती माता, स्तनदा माता, नवजात बालकांची देखभाल, लसीकरण, पल्स पोलिओ, आयुष्यमान भारत योजना, विविध आरोग्य सर्वेक्षणं तसंच डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. आशा स्वयंसेविका या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नसून त्यांना योजनाबाह्य काम देणं योग्य नाही. विशेषतः पावसाळ्यात आरोग्य सेवा अधिक महत्त्वाची असताना निवडणुकीचे अतिरिक्त काम दिल्यास आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला. तसंच आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 23 ऑगस्ट 2019च्या आदेशानुसार आशा स्वयंसेविकांना BLO किंवा निवडणुकीची कामं देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश असल्याचंही संघटनेनं म्हटलंय. आशा स्वयंसेविकांची निवडणूक कामावरील नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 21 तारखेला ठाणे महापालिकेवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघटनेनं दिला आहे. यावेळेला कामगार नेते रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाच्या वतीनं आम्रपाली खरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. पगारावर काम करायला लागतं, मात्र आता त्यांना
बीएलओचं देखील काम त्यांच्या अंगावर टाकतायत. या सगळ्या विरोधात आपण मोर्चा काढलेला आहे. काय नेमकी आपली मागणी असणार आहे आणि मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? अति आवश्यक सेवेसाठी कार्यरत या आशा स्वयंसेविकांची नियुक्ती सहाय्यक बीएलओ म्हणून करण्यात आलेली आहे. शासनाचे जे आदेश आहे त्या आदेशामध्ये बीएलओ किंवा सहाय्यक बीएलओ हे फक्त शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी होऊ शकतात. या परिस्थितीमध्ये या आशा स्वयंसेविकांची केलेली सहाय्यक बीएलओ म्हणून नियुक्ती हे बेकायदेशीर आहे. SIRचं काम हा महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी शिक्षित व्यक्ती पाहिजे आणि ह्या आशा स्वयंसेविका अल्पशिक्षित आहेत. त्यांना आरोग्याचे दैनंदिन 8 तास काम करावे लागतात आणि या परिस्थितीमध्ये जर त्यांना SIRचे काम दिले तर या महाराष्ट्रामध्ये बालमृत्यू माता मृत्यू वाढू शकतो. पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया सारखा आजार वाढू शकतो आणि ह्या सगळ्या गृहिणी आहेत, गरीब महिला आहेत. त्यांचे नंबर घेऊन जर रात्री बेरात्री जनतेने फोन केला माझं नाव कुठे आहे मतदाता सूचीमध्ये तर त्यांच्या घरी भांडण होण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत लोक फोन करतात. म्हणून आज आम्ही महानगरपालिकेला निवेदन द्यायला आलो आहे की अशा स्वयंसेविकांची सहाय्यक बीएलओ म्हणून केलेली बेकायदेशीर नियुक्ती रद्द करण्यात यावी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच इथेनॉलबाबत सरकारनं स्पष्ट धोरण जाहीर करावं, वाहनधारकांना न्याय द्यावा आणि इथेनॉलमुळे वाहनांचं नुकसान झाल्यास संबंधितांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा चुकीचा आहे. इथेनॉल धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना नव्हे तर काही मोजक्याच लोकांना होतोय असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचं निरसन करण्यासाठी सरकारनं स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी मनसेनं केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर 7 जणांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात राऊत पितापुत्रांसह 4घांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेत. त्यांच्या अर्जावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या फिरोज बाबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केलं. यावेळेला न्यायालयानं फिरोज बाबाला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान शेख बाबाचा साथीदार रामा वडार याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी सावंतवाडी इथून अटक केली. या गुन्ह्यात 7 जणांना आरोपी करण्यात आलं असून त्यात राऊत पितापुत्रांसह 2 भोंदूबाबांचा देखील समावेश आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी आणि भोंदूबाबा फिरोज शेख याला ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव इथून अटक केली. त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळेला कापूरवाडी पोलिसांनी आरोपी फिरोजची 7 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. अटकेतील फिरोज बाबाचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेण्यात आलं असून 2 आरोपींची चौकशी करायची असल्यानं फिरोजची कोठडी 7 दिवसांनी वाढवावी अशी मागणी पोलिसांनी केली. न्यायालयानं पोलिसांची बाजू समजून घेतल्यानंतर आरोपी फिरोजला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल क्रमांक 7666213114 आहे. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.